खामगाव पोलीस प्रशासनाविरोधात शर्वरी तुपकर आक्रमक. सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली निर्दोष तरुणांना अडकवल्याचा आरोप. विकांत तुपकर यांचे गेल्या 5 दिवसापासून बुलढाण्यात अन्नत्याग आंदोलन सुरू होते. उपोषणाची सांगता झाल्यानंतर शेतकरी नेत्या ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी खामगाव येथील शहर पोलीस स्टेशनला धडकल्या होत्या. यावेळी खामगाव येथील तहसील कार्यालयावर झालेल्या कथित प्रकारानंतर शहर पोलीस प्रशासनाने घेतलेली भूमिका अत्यंत संशयास्पद आणि बेकायदेशीर असल्याचा गंभीर आरोप ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी केला आहे. पोलिसांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली कारवाई करत निर्दोष कॉलेज तरुण आणि त्यांच्या कुटुंबियांना नाहक मानसिक त्रास दिल्याचा आरोप करत त्यांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. नेमक्या काय म्हटल्या शर्वरी तुपकर? 17 तारखेला तहसील कार्यालय खामगाव हे काही शेतकऱ्यांनी जाळण्याचा प्रयत्न केला असं तहसीलदारांनी खामगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आणि त्या फिर्यादीच्या आधारे खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांनी काही कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांना अटक केलेली आहे आणि ती अटक करण्यापूर्वी त्यांच्या घरच्यांना प्रचंड मनस्ताप दिलेला आहे. त्यांची हरासमेंट केलेली आहे, त्यांच्यावर दबाव आणलेला आहे आणि ती दबाव आणून या 2 मुलांना इथे अटक करण्यात आलेलं आहे. तर मी विनंती करायला आली होती की हे काय प्रकार आहे बुवा, ज्यांनी ॲक्च्युली ती घटना केलेली असेल त्यांच्याबद्दल काही दुमत नाही, आपण त्यांना अटक करा, पण ज्यांचा त्या घटनेमध्ये सहभागच नाही अशा लोकांना अटक करणे, त्यांना अटक करण्यासाठी घरच्यांना प्रेशराईज करणे आणि त्या संबंधित आरोपीला प्रेशराईज करणे की बाबा तू घटना केली याची तू कबुली दे, हा प्रकार निषेधार्ह आहे. आणि त्याबद्दल आम्ही बोलण्यासाठी इथे खामगाव शहर पोलीस स्टेशनला आलो होतो. पण इथले पोलीस प्रशासनाची भूमिका ही अतिशय चुकीची आहे. बेकायदेशीररित्या ते या प्रकरणाचा तपास करत आहे आणि सत्ताधाऱ्याच्या दबावाखाली ते या प्रकरणाचा तपास करत आहे. चुकीच्या लोकांना, निर्दोष लोकांना या खोट्या गुन्ह्यामध्ये ते अडकवत आहे. त्याच्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याने आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करत आहोत. जर आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या, आपण जी आता मागणी केलेली आहे तर पुढचा पवित्रा काय राहील आपला? आज माननीय गिरीश महाजन साहेब जलसंपदा मंत्री हे बुलढाणा येथे उपोषणस्थळी आले होते. त्यांच्यासोबत या खामगावच्या या घटनेबद्दल चर्चा झालेली आहे. खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या कार्यपद्धतीबद्दल चर्चा झालेली आहे आणि महाजन साहेबांनी हा विषय SP साहेबांशी बोलून आम्ही त्याच्यातून मार्ग काढतो असा शब्द दिलेला आहे. 1-2 दिवस त्यांच्याकडनं काय उत्तर येतो ते पाहूया, नाहीतर अन्यथा या शहर पोलीस स्टेशनच्या विरुद्ध आम्ही तीव्र प्रकारे निषेध व्यक्त करू.